आता हे मशरूम तोडायला आलेले आहे, हलक्या हाताने आपण याला तोडू शकतो. याची एक कोरडी भाजी पण होऊ शकते, रस्सा भाजी पण होऊ शकते. आणि जे माळकरी आहेत त्यांनी तर उलट हप्त्यातून 3 वेळेस खाल्लंच पाहिजे हे मशरूम. सर पहिले तर सगळे असंच म्हणत होतात की हे कुत्र्याच्या छत्राचं म्हणून, म्हणजे हसत होते माझ्यावर. पण मग मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून म्हटलं नाही, आपल्याला याचं महत्व आपल्याला लोकांपर्यंत पटवूनच द्यायचं. तर दर दिवशी आपल्याला कमीत कमी 2000 रुपयाचं उत्पन्न आपण काढू शकतो एका प्रत्येक दिवशी. उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जालना जिल्ह्यातील अंतरवाला या गावामध्ये आलेलो. विद्या नारायण उजेड यांनी सप्टेंबर 2020 मध्ये या शेतीला सुरुवात केलेली आणि अगदी तुम्ही पाहू शकतात की यशस्वी शेती त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारची शेती 4 प्रकारात बेड तयार केलेले आहेत. ही शेती करण्यासाठी तुम्हाला कुठली साधन सामग्री लागते, त्याला मार्केट कुठे आहे, आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार, माझं नाव विद्या नारायण उजेड, राहणार अंतरवाला, तालुका जिल्हा जालना. मॅडम, आता या ठिकाणी तुम्ही ग्रामीण भागामध्ये मशरूमची शेती हा व्यवसाय सुरू केलेला आहे, कारण आता या शेतीला व्यवसायच म्हटलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये राहून असंख्य व्यवसाय आहेत, शेती आहे, शेतीला पूरक असणारे व्यवसाय आहेत, परंतु आपण मशरूम शेतीकडे वळालात, काय कारण आहे मॅडम? सर पहिली गोष्ट, तुम्हाला एक सगळ्यांपेक्षा एक लेटेस्ट बिझनेस करायचा होता आणि एक स्वतःची ओळख म्हणून मी हा बिझनेस चालू केलेला आहे. आणि याच्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आपण मशरूमचं उत्पादन कसं घेतो, तर याच्याबद्दल मी माहिती घेतली आणि मशरूमचा व्यवसाय निवडलेला आहे. बरं, कसं आलात, म्हणजे तुम्हाला ही माहिती कशी मिळाली मशरूम शेतीची? कोरोना काळामध्ये घर बसल्या बसल्या समजा कोणाला काहीच कामं नव्हते, तर नवीन एक उद्योजक कसं म्हणजे आपण निर्माण करू शकतो, आपली ओळख कशी निर्माण करू शकतो, या हेतूने मी मशरूम शेतीबद्दल एक पेपरमध्ये ऍड बघितली होती. झारखंडमधील मायलेकीने घर बसल्या हा मशरूमचा उद्योग केलेला आहे. तर ती माझी संकल्पना मी अस्तित्वात आणली आणि याबद्दल मी KVK म्हणजे खरपुडी कृषी विज्ञान केंद्र इथे जाऊन मार्केटिंगची, पिकवण्याची आणि सगळी माहिती घेतली. सप्टेंबर 2019 मध्ये हा उद्योग मी उभारला. याची लागवड कशी करतात मॅडम? सर्वप्रथम आपण शेतामधून भुसा घेऊन येतो, तर तो समजा त्याच्यामध्ये किडे वगैरे राहतात, तर आपला निर्जंतुक करण्यासाठी आपण फॉर्म्युलिन आणि 22 वापरू शकतो. तर त्याच्यानंतर आपण ज्या दिवशी भुसा भिजू घालतो, तर त्याच्यामध्ये 200 ml चा आपण ड्राम घेतो. तर 200 ml ड्राम मध्ये फक्त 125 ml आपल्याला फॉर्म्युलिन आणि 7 ग्रॅम 22 वापरावं लागतं. तर 22 याच्यासाठी वापरायचं की त्याच्यामध्ये बुरशी, मशरूमची बुरशी व्यतिरिक्त दुसरी बुरशी लागू नये, आणि फॉर्म्युलिन याच्यासाठी वापरायचं कीड वगैरे, आळी वगैरे त्याला लागू नये म्हणून. आणि 14 तास आपल्याला भुसा भिजू घालायचा. त्याच्यानंतर आपल्याला तो कोरडा करायचा. कोरडा केल्यानंतर एक कॅरी बॅग घ्यायची. कॅरी बॅग मध्ये 2 इंच थराचा सोयाबीनचा भुसा घ्यायचा. त्याच्यानंतर एक लेअर आपल्याला बियाची टाकायची, असे 5 लेअर करायच्या आणि नंतर रबरनी पन्नी एअरटाईट करून घ्यायची. मशरूमचं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला एक 10 बाय 10 रूम असले तरी चालते. याला डायरेक्ट सूर्यप्रकाश पडला नाही पाहिजे, त्यासाठी तुम्ही बघू शकता माझ्या पत्राच्या सीडमध्ये मी हे उत्पन्न घेत आहे. बेड भरतो तर तेव्हा ते जमिनीवर न ठेवता तुम्ही असे डायरेक्ट लटकून ठेवले तरी चालते, फक्त ते आंधळा खोलीमध्ये पाहिजे. कारण आंधळा खोली याच्यासाठी त्याची बुरशीची म्हणजे मशरूमचं उत्पादन तयार करण्यासाठी ज्याला बुरशी येते तर ती ह्या वातावरणामध्ये येते. आता जनरली आपल्याला जर पाऊस पडतो तर या पावसामध्ये ह्युमिडिटी, आर्द्रता तयार होती वातावरणामध्ये, या दिवसामध्ये ते चांगले येतात. तर जून, जुलै, ऑगस्ट पासून तर मार्च, एप्रिल पर्यंत आपण हे घेऊ शकतो. याच्यामध्ये किती प्रकार आहेत मशरूम मध्ये? सर मशरूम मध्ये जर बघायला गेलं तर 150 प्रकार आहे. त्याच्यापैकी आपल्याला कमीत कमी 10 प्रकार आपल्याला खाण्यायोग्य आहे. तर त्याच्यामधले जे 5 प्रकार आहे ते आपण उत्पन्न घेऊ शकतो. तर याच्यामध्ये मी एक ढिंगरी आळंबी म्हणून त्याचं उत्पन्न घेतलं, म्हणजे साजर काजू या प्रजातीचं मी उत्पन्न घेते. एकंदरीत जर विचार केला तर मशरूम शेती तर तुम्ही केलेली आहे, पण याचे फायदे काय आहेत मॅडम? सर हे मशरूम म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने आपण तयार केलेलं आहे. आता भाजी मार्केटमध्ये जर आपण जातो किंवा शेतकरी आपल्या शेतामध्ये भाजीपाला घेतो तर त्याच्यामध्ये रासायनिक खताचा वापर होतो, औषधाचा वापर होतो. त्यामुळे आपल्याला बरंच कर्करोग म्हणा किंवा कॅन्सर म्हणा अशा प्रकारच्या बिमाऱ्या होतात. लहान मुलांना सुद्धा खूप परिणाम होतो. तर या हिशोबाने मी एक नैसर्गिक पद्धतीने कसं आपल्याला उत्पन्न घेता येईल, तर त्या हिशोबाने मी एक विचार करून एक ऑर्गॅनिक पद्धतीने मशरूम तयार केलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला साईड इफेक्ट होणार नाही, काहीच नाही. आणि याच्यामध्ये कॅल्शियम युक्त आहे, प्रोटीन युक्त आहे. डी जीवनसत्व जे सूर्यापासून भेटतं ते आपल्याला फक्त आणि फक्त याच्यामध्येच भेटू शकतं, ऑयस्टर मशरूम मध्ये. आता हे झालं उत्पादनापर्यंत, परंतु एकंदरीत मार्केटचा विचार केला तर मार्केट कुठे आहे? सर याचं मार्केट म्हणजे पुणे, मुंबई या शहरामध्ये जास्त चालतं. पण मग पुणे, मुंबईच्या लोकांनीच मशरूम खावं, आपण का खाऊ नये, आपल्याला ते कसे मिळवता येईल या हिशोबाने मी गावामध्ये, गाव पातळीवर हे तयार केलेलं आहे. आता कुठे कुठे विकताय? सर मी आता जालन्याच्या मार्केटमध्ये, ओपन मार्केटमध्ये, जालना हॉस्पिटल किंवा मग स्कूल आहे, स्कूलमध्ये पण मॅडम घेतात आणि डॉक्टर लोक जास्त घेतात. सुरुवातीला एकंदरीत या शेतीची माहिती तुम्हाला तर कुठल्या प्रकारची नसेल, तर मग प्रशिक्षण म्हणा किंवा जे ट्रेनिंग आपण कुठून घेतलं? सर मी KVK खरपुडी कृषी विज्ञान केंद्र इथून मशरूमचं उत्पादन कसं घ्यायचं आणि त्याची मार्केटिंग, त्याचं उत्पन्न कसं घ्यायचं त्याची मार्केटिंग मी खरपुडी कृषी विज्ञान केंद्रातून याची माहिती घेतलेली आहे. खरपुडी कृषी विज्ञान केंद्र जालना. जालना. बरं.
किती दिवसाचं ट्रेनिंग होतं तुमचं सर 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं ते. मग त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला शिकवलं जातं याच्यामध्ये? तर याच्यामध्ये आपल्याला याची जाती म्हणजे याचं उत्पन्न कसं घ्यायचं, कशा प्रकारचे उत्पन्न घ्यायचं, कशा प्रकारची काळजी घ्यायची हे आम्हाला तिथे शिकवण्यात आलं. मार्केटिंगचं सुद्धा लेबलिंग, पॅकेजिंग, तुम्ही ब्रँडिंग कशी करू शकता हे पण त्यांनी व्यवस्थितरित्या शिकवलं. कारण आता आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहेत मॅडम, आणि जसं तुम्ही आता मशरूमची शेती केली, परंतु तितकी जनजागृती लोकांमध्ये नाहीये, माहित नाहीये लोकांना. तुम्हाला सुरुवातीचा जर तुमचा फ्रेड एक लक्षात घेतला तर तुम्हाला याच्यामध्ये स्ट्रगल म्हणा किंवा काही अशी आव्हानं निर्माण झाली होती का? हो सर, भरपूर अडचण, म्हणजे कोणताही उद्योग करायचा म्हटलं तो जेंट्स असो का लेडीज असो त्यांना म्हणजे अडचणी हे येणारच. तर याच्यासाठी मी पहिले सप्टेंबर 2020 पासून हे चालू केलेलं आहे उद्योग. तर 2021 पर्यंत समजा 1 ते 2 वर्ष मी स्वतः तयार करून स्वतः भाजी खाऊन सगळ्यांना खाऊ घातलं, याचं महत्व पटवून दिलं, याचे वैशिष्ट्य पटवून दिले, याचे फायदे पण सगळ्यांना सांगितले. तेव्हा मग माझ्याकडून कोणी आज मशरूम घेत आहे. म्हणजे सुरुवातीला असं तुमचा काय अनुभव होता लोकांपर्यंत जाण्याचा? सर पहिले तर सगळे असंच म्हणत होतात की हे कुत्र्याच्या छत्राचं म्हणून, म्हणजे हसत होते माझ्यावर. पण मग मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून म्हटलं नाही, आपल्याला याचं महत्व आपल्याला लोकांपर्यंत पटवूनच द्यायचंय. म्हणून मी हार न मानता याचं उत्पन्न घेत राहिले. पण ज्यांना महत्व पटलं, ज्यांनी ती भाजी खाल्ली आणि ज्यांना कॅल्शियम पाहिजे होतं शरीरामध्ये, त्यांना अशक्तपणा होता, तर त्यांना सुद्धा फायदा झाला. तर त्यांनी मग दुसऱ्याला सांगून मशरूमची समजा खाणं चालू केलं त्यांनी. आता जसं मॅडम पाहिलं आपण, मशरूम आता हा एक भाजीचा प्रकार आहे, याच्या पलीकडे जाऊन आणखी काय उपयोग करता येऊ शकतो आपल्याला? सर मशरूमचे आपण 150 प्रकारचे प्रोडक्ट तयार करू शकतो. तर मी याच्यापैकी 6 प्रोडक्ट केलेले. एक ताजे मशरूम तर आहे, फ्रेश मशरूम. त्याच्यानंतर ड्राय मशरूम पण मी विकू शकते, म्हणजे विकलेले आहे मी. माझ्या गुजरातला पण गेलेले आहे, मुंबईला पण गेलेले. आणि तुम्हाला जर असं खायचं नसेल तर तुम्ही याचं पावडर प्रत्येक भाजीमध्ये टाकू शकता मिठाच्या प्रमाणामध्ये, किंवा मग सकाळी कोमट पाण्यामध्ये तुम्ही 1 चमचा परत ते पण घेऊ शकता. परत जिमला जे मुलं जातात त्यांना बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी मशरूमचं पावडर एकदम आरोग्यवर्धक मानलं जातं. त्याच्यानंतर मुलं माती खातात, तर त्यांना तेला मिठात जर करून दिलं तर ते माती खात नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला डायरेक्टली असं खाण्यासाठी मानसिकता नसती माणसाची, तर याचं लोणचं पण तयार केलेलं आहे, याचे पापड तयार केलेले, मशरूमचे नूडल्स तयार केलेले आहेत, बिस्किट तयार केलेले आहेत. आता घरगुती आपण शेवया, नूडल्स वगैरे सगळं खातो. मॅगी वगैरे खाण्यापेक्षा तुम्ही मशरूमचे नूडल्स जर खाल्ले तर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात, आपल्याला मेडिकलच्या गोळ्या न खाता तुम्ही मशरूमचं पावडर यूज करून कोणतेही प्रोडक्ट जर आपल्याला खाल्ले तर आपल्या शरीरासाठी फायदेमंदच आहे. मशरूम हे आरोग्यवर्धक आहे. साधारण आता मॅडम आपण एका बेडचा जर विचार केला तर साधारणतः तुमच्याकडे किती बेड आहेत उपलब्ध? सध्याला 80 बेड आहेत सर माझ्याकडे. मग एक बेडचा खर्च किती येतो? सर 35 ते 45 रुपये एक बेडचा खर्च राहतो. कारण की आपल्याला भुसा तर शेतामध्ये इझिली उपलब्ध होऊ शकतो, फक्त आपल्याला बियाचा खर्च आहे. बियाचा खर्च आहे. मग आता याचं बियाणं कुठून घ्यायचं? बियाणं नगरला भेटतं सर, याचं लॅबमध्ये. हो, लॅबमध्ये तयार केलं जातं याचं मशरूमचं बियाणं. बियाणं कशा स्वरूपात असतं, म्हणजे सीड स्वरूपात? सीड स्वरूपातच राहतं ते. मॅडम आता एका किलो मध्ये किती बेड तयार होतात? एका किलो मध्ये हे 4 बेड तयार होतात आणि एका बेड पासून आपल्याला 4 ते 5 किलो उत्पन्न निघतं एका बेड पासून. 45 दिवसात. 45 दिवसात? हा, पहिले 25 दिवसामध्ये तुम्हाला 2 ते 3 किलो उत्पन्न निघून जातं. त्याच्यानंतर 45 दिवसात तुम्हाला आणखी 3 किलो, म्हणजे आसपास 4 ते 5 किलो उत्पन्न निघतं एका बेड पासून. बरं, हार्वेस्टिंग कशी असते याची? 25 दिवसानंतर हे असे बारीक कोंब येतात. 3ऱ्या दिवशी आपल्याला हे असे याला आपण हार्वेस्टिंग करू शकतो. याचे बारीक बारीक जे कोंब राहतात तर ते तुम्हाला आणखी 4 ते 5 दिवसात निघून जातात. मला एखादा कोंब दाखल का, कुठून बाहेर येतं? हा कोंब आहे का साधारण? हा, हे बारीक ते फुटणार आता? हो, म्हणजे आपण जेव्हा बेड भरतो ना त्याला होल पाडलेले राहतात, ते होल मधून हे मशरूम बाहेर येतात. बरं, साधारण आता हे कसं, म्हणजे किलोवर विकता की कसं विकता मार्केट? सर किलोवरच विकते मी. 100 रुपये पावशेर, 400 रुपये प्रति किलो माझा हे मशरूम मार्केटला जाते. 400 रुपये किलो प्रति किलो. बरं, एकंदरीत सर्व आता जे किती बेड आहे तुमच्याकडे? सध्याला 80 बेड आहेत. 80 बेडचा जर विचार केला तर आता तुम्ही जसं सांगितलं किंवा जून पासून मार्च पर्यंत हार्वेस्टिंगचा पूर्ण कालावधी याचा, किंवा तोपर्यंत आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. तर एकंदरीत जर उत्पादनाचा विचार केला तर किलोमध्ये किंवा आर्थिक उत्पन्न किती मिळू शकतं आपल्याला शेतीमध्ये? सर एका महिन्यामध्ये जर आपण 50 किलोचं जर उत्पन्न घेत असेल तर दर दिवशी आपल्याला कमीत कमी 2000 रुपयाचं उत्पन्न आपण काढू शकतो प्रत्येक दिवशी. हो, म्हणजे साधारण एका दिवसात आपल्याला 5 ते 6 किलो 10 किलो आपलं उत्पन्न निघू शकतं एका दिवसाला. आणि 400 रुपये किलो. 400 रुपये म्हणजे जर एक 7-8 महिन्याचं आहे पीक आपले, तर हेच बेड आपल्याला 3 महिने उत्पन्न देऊ शकतं ना. एक बेड? हो, एक बेड आपल्याला 3 महिन्यापर्यंत उत्पन्न देऊ शकतो. मॅडम, जसं आपण इतर पिकांची काही काळजी घेत असतो तसं जर आता मशरूम शेतीचा जर विचार केला तर त्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे? सर्वप्रथम आपण आता भुसात पाण्यातून आपण कल्टिवेशन करून काढतो. त्याच्यानंतर आपल्याला बेड भरता वेळेस हात वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर भुसा आपल्याला कोरड्या जागीच वाळू घालायचा आहे. कोरडा झाल्यानंतर व्यवस्थित, म्हणजे त्याला धूळ वगैरे लागणार नाही किंवा माती लागणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर आपण बेड लटकून ठेवायचे, कारण की जमिनीवर जर ठेवले तर त्याचा परिणाम म्हणजे काळे पडतात ते बेड.
काळे पडतात. हो. अच्छा, म्हणजे हे जे 2-3 पडलेले आहेत का, म्हणजे आता हे काळे जे पडले तर हा. कशामुळे पडलेत नेमकं, काय कारण झालं यांचं? एक तर ओला भुसा असेल किंवा मग आपल्या पाण्यामध्ये काहीतरी जीवजंतू असेल त्याच्यामुळे काळे पडतो, किंवा मग आपण जमिनीवर ठेवतो त्याच्यामुळे असा काळा पडतो. आता हे फेलच गेलं का मग आता? हो, तरी त्याला 1-2 ठिकाणी येतात. 3 बेड फेल गेले. हा. मग त्याच्यापासून जे तयार होणारे मशरूम आहे त्याची म्हणजे क्वालिटी योग्य नसेल, नाही, खराब क्वालिटीचं आहे. खराब म्हणजे आकारही वाढत नाही त्याचा आणि व्यवस्थित येत पण नाही. हे जे दिसतात हे चांगले येतात, हे असे खराब येतात. तुम्ही मला सांगितलं होतं कलर मध्ये आहेत तुमच्याकडे, आणखी ते कलर मधले कुठले आहेत? हे गुलाबी कलर आहे, एक पिवळा कलर आहे पण त्याला सध्या आले नाही. आता हा कुठला आहे? गुलाबी कलर आहे हा. मग तुमची तीच व्हरायटी का तुम्ही मला हो, जी तीच सांगितली? आहे. मग काय फरक काय ते दोन्ही मध्ये? सर खायला म्हणजे दिसायला पण आकर्षक वाटतं आणि खायला पण टेस्टी आहे ते. खायला टेस्टी? हा, फक्त ते कलर मुळे थोडं महाग आहे. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. हो. ह्याचे व्हाईट दिसतं त्याचा रेट कमी आहे. हो, याचं जास्त आहे. हे 400 रुपये प्रति किलो, ते 500 रुपये प्रति किलो जातं. अच्छा, चवीमध्ये फरक आहे का दोन्हीच्या? थोडाफार आहे. चवीचा जर विचार केला तर चव कशी आहे मॅडम नेमकं? चव एकदम आपण आता जे नॉनव्हेज खातात अच्छा, त्या हिशोबाने त्याच्यापेक्षा पण चव भारी लागतात. तर अच्छा. ज्याने मशरूम खाल्लं सर, हा. तर त्यांनी नॉनव्हेज खाणं सोडून दिलं. मॅडम, ज्या आपल्या महाराष्ट्रातील माता भगिनी आहेत, घरी आहेत, कुठेतरी म्हणजे व्यवसायाच्या शोधात आहेत, रोजगाराच्या शोधात आहेत. आता आपण एक महाराष्ट्रासमोर एक चांगलं आदर्श उदाहरण निर्माण केलं या ठिकाणी, की मशरूमची शेती केली. म्हणजे अगदी गावात आपण साधारण शेती करत नाही, तुम्ही तिथं मशरूमची शेती घेऊन आलात. मार्केटिंग आहे, उत्पादन केलंय, मार्केटिंग केली आणि चांगले पैसे कमावतात आपण या शेतीच्या माध्यमातून. तर काय सांगाल एकंदरीत महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी काय संदेश द्यायला आपण? सर्वांना हीच विनंती आहे. आता बऱ्याचशा महिला, समजा 90% महिला जर म्हटलं तर आपण बचत गटामध्ये आहे, बचत गटातून तर आपण कर्ज घेतोच, पण तो व्यवसायाला न वापरता आपण घर खर्च करतो. तर घर खर्च करण्याऐवजी तुम्ही जर एखादा बिझनेस असा जर केला तर याच्यामधून तुमची उपजीविका भागू शकते, इतर महिलांना तुम्ही रोजगारही देऊ शकता आणि याच्यापासून आपल्याला आर्थिक जी परिस्थिती राहते आपली ती पण चांगली योग्यरित्या हे होऊ शकते आणि मुलांना आपल्याला जी फॅसिलिटीज देता येत नव्हती तर ती आपण ह्या उद्योगातून देऊ शकतो. बरं, एकंदरीत ज्या लोकांना मशरूम शेतीमध्ये यायचंय, ज्यांना आता माहिती नाही, तर त्यांना आपण कसं मार्गदर्शन कराल? आता ज्यांना खरंच इच्छा असेल मशरूम शेती करण्याची तर त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर घ्या, त्यांना मी सर्वतोपरी मदत करू शकते. ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही जशी म्हणसाल तशी तुम्हाला प्रशिक्षण देऊ शकते, प्रॅक्टिकल कल्टिवेशनही सांगू शकते. म्हणजे अगदी सुरुवातीपासून? हो, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, मार्केटिंग पर्यंत तुम्हाला मी मार्गदर्शन करू शकते.